नमस्कार. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. कालपर्यंत आपण जो काही कथांश पाहिला त्यामध्ये आपल्याला कळलेलं आहे की राज्याभिषेक तर मोडलेलाच आहे. राम सीतेचा संवाद चालू आहे, सुखसंवाद त्या दाम्पत्याचा चालू आहे आणि त्यांच्यावर कुठलाही विपरीत परिणाम ह्या राज्याभिषेकाच्या मोडण्यामुळे झाला नाही. उलट महाराजा एव महाराजा आर्यपुत्र एव आर्यपुत्र असं सीताही म्हणते, रामाचंही तेच विचार आहेत आणि हे आदर्श दाम्पत्याच्या मनाची एकरूपता, त्यांचं प्रेमाचं अद्वैत, त्यांची निस्संगता, त्यांची विचाराची समरसता ही कवीने दाखवलेली आहे. आणि अशा प्रसंगी एकदम पुन्हा अतिशय लोकांचा आरडाओरडा येतो ऐकू आणि समाजात स्त्री पुरुष जेव्हा मर्यादा ओलांडून असा आरडाओरडा करतात, काही आक्रोश वगैरे ऐकू येतो, तेव्हा नक्की काहीतरी मुले दैवेन ताडितम असे उद्गार रामाने काढलेले आहेत. काहीतरी निश्चित अघटित झालेलं आहे. आणि हे चालू असताना इथे आपण म्हटलेलं आहे, नारीणाम पुरुषाणाईच निर्मर्यादो यदाध्वनी सुव्यक्तम प्रभवामीती मुले दैवेन ताडितम. दैवानी आपला डाव साधला आहे आणि दैव डाव साधतोय त्याचं संपूर्ण चित्रण पुढे आहे. जे एकेका बीजातनं विस्तार होतो ना, त्याच्या एकेका शब्दातनं भासाच्या खूप गोष्टी उलगडतात. आणि म्हणून मुळात भास लिहितो फारच सहज, ओढून ताणून नाही, कृत्रिम तर कधीच नाही किंवा फार जटिल वाक्य नाहीत, पण त्या सहजामध्ये खूप काही गुंफलेलं असतं. त्या बकुळीच्या गंधासारखा ना, त्याच्या एकेका शब्दाला काही एक सुगंध असतो, काही एक सूचकता असते, काही एक ध्वनी असतो आणि अतिशय सहजपणे, जसं ते फूल छोटं असतं, दिसायला नाजूक असतं, पण अगदी फार खूप मोठं गुलाबासारखं आकर्षक डौल बिऊल असं काही नसतं, तरीही त्याचा गंध आहे तो खूप काळ दीर्घ राहतो. तसं याच्या एकेका छोट्या सहज शब्दातून खूप पुढचे धागे लक्षात येतात. ही भाषाची सहजता आहे ना, ही इतर कोणातही एवढी सहजता कोणत्याही महाकवीत सापडत नाही, हे अगदी सत्य आहे. तर आता त्यांनी काय म्हटलं, मुले दैवेनं ताडितम, म्हणजे दैवानी स्वतःचं सामर्थ्य दाखवलं आहे आणि मुळावरच घाव घातला आहे. ते आपल्याला कळणार आहे की दशरथ राजा कुटुंब प्रमुख तो मरणार आहे आणि राज्याभिषेक सोडला त्याचं त्यांना सुखदुःख नाही, पण त्यांना वनात जावं लागणार आहे आणि संपूर्ण अयोध्येच्या आजवरच्या अखंड आनंदाचं, स्वाभिमानाचं, निष्कपट आणि निष्कलंक असं सुंदर चारित्र्य जगणाऱ्या त्या दशरथ कुलाचं, या सगळ्यांच्या कीर्तीला धक्का लागणारे, समाजाच्या समाधानाला धक्का लागणारे, राज्याच्या घडीला धक्का लागणारे, परंपरेच्या ज्या प्रथा आहेत की मोठा युवराज होतो त्या परंपरेला धक्का लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि दुर्दैव असं आहे की हे सगळं घडण्याच्या मागे स्वजन आहे असं सगळ्यांचं मत आहे. असं असतं की बाहेरून किंवा परक्या व्यक्तीने दुःख दिलं ना, गैरोने दुःख दिया तर ठीक आहे, पण आपल्याच लोकांनी जर आपल्याला काटे टोचायला सुरुवात केली तर ते खूप दुःखदायक असतं आणि तसंच पुढे सगळं घडणार आहे. रामाच्या मते यात दुःख नाही, आधी पहिलं लक्षात ठेवायचं. पण आपण रसिक हे जे सुखाचं सगळं पाहतोय, म्हणजे इव्हन राज्याभिषेक मोडला आहे तरीसुद्धा रामसीता आनंदात आहेत असा प्रसंग दाखवला असताना आता पुन्हा म्हणजे सुख दुःख ही जी आंदोलनं आहेत ना, हे जीवनाचं प्रतीक आहे आणि नाट्य हे जीवनाचं प्रतिबिंब आहे. रामायणाचा मुख्य रस करुण आहे आणि प्रतिमा नाटकाचा एक करुण रस प्रधानच आहे आणि याच्यातला नायक हा धीरोदात्त आहे, हे आपल्याला दिसतंच आहे सगळीकडे. आता त्याला काही गोष्टी फेस कराव्या लागत आहेत, त्या तो कशा पद्धतीने सेटल करतो, टॅकल करतो, हे फार सुंदर दाखवलं आहे. परित्रायताम कुमार असं म्हणत कांचुकीय येतो. कांचुकीय हा भासाने वापरलेला शब्द आहे. कंचुकी असं म्हणतात. पायघोळ जगाशुभ्र असा तो घालतो, वृद्ध असतो, हातात काठी असू शकते, त्याच्या राजदरबारात त्याला मान असतो. कशा अर्थाने की तो ज्येष्ठ परंपरेपासूनच त्यांच्याकडे ते कार्य आलेलं आहे आणि अतिशय आपण ज्याला म्हणतो की निस्संग, निस्पृह, निष्ठावान. त्यामुळे अंतःपुरामध्ये
रानिवासामध्ये विदूषक प्रवेश करू शकतो, कांचुकी प्रवेश करू शकतो. ह्यांनी रामाला वगैरे अंगखांद्यावर खेळवलेलं असतं. पिढ्यानपिढ्या हे ते काम करत असतात. त्यामुळे तात असा शब्दसुद्धा त्यांच्यासाठी संबोधनात वापरलेला आपल्याला बघायला मिळेल. असं हे जबाबदार, पिढ्यापिढ्या पाहत आलेलं हितचिंतक, जरी ते सेवा करणारं असं पात्र असलं तरी एक आदराचं स्थान पण असतं या म्हणजे रामाच्या तर बाबतीत विशेषतः खूपच आदरणीय असं हे पात्र त्यांनी दाखवलेलं आहे. आणि काही सल्ला वगैरे पण ते छोट्या छोट्या गोष्टी घेतात, देतात. असा आहे तो परित्रायताम कुमारहा. पहा, तो म्हणतो कुमारांनी रक्षण करावं, तर हा म्हणतो कोणाचं करायचं आहे? तर कंचुकी म्हणतो महाराजांचं. महाराज म्हणजे दशरथाचं. ते ऐकल्यावर आत्तापर्यंत की दशरथाने वनवासात जाऊ नये हे जे रामसीतेला वाटते, त्या रामसीतेंना हे ऐकल्यावर इतका धक्का बसतो की राम म्हणतो तुम्ही महाराजांचं रक्षण करताय, म्हणजे एकाच शरीरात एकवटलेल्या पृथ्वीचंच रक्षण करायची वेळ आली आहे. असं का म्हटलं तर राजा आहे ना, तो ना विष्णू पृथ्वीपती हे असं म्हटलं आहे की पृथ्वीचा पती म्हणजे राजा हा नररूपधारी विष्णू आहे आणि विष्णूचं कार्य स्थिती. त्यामुळे राजाच्या वर संपूर्ण राज्याची स्थिती, मर्यादा आणि व्यवस्था ही अवलंबून असते. ती कोसळून जाईल ना राजावर संकट आलं. म्हणून तो म्हणतो की अहो तुम्ही असंच म्हणून टाका की एका शरीरात एकवटलेल्या, साठलेल्या, एकगण झालेल्या संपूर्ण पृथ्वीवरच काहीतरी संकट आले असं म्हणून टाका ना तुम्ही. तिचंच रक्षण करायची वेळ आली. पण हा दोष आला कुठून मुळात? कांचुकी म्हणतो स्वजनात. जेव्हा एखाद्या अपराध्याबद्दल बोलायला लागतं तेव्हा शक्यतो नाव टाळतात, कमीत कमी बोलतात. किती गंभीर अपराध असला तरी जी समंजस सुज्ञ लोक असतात ना, ती जेवढं उत्तर देणं आवश्यक आहे तेवढंच बोलतात. ते फापट पसारा लावत नाहीत. हे पात्रानुकूल भाषेचं वैशिष्ट्य आहे. आपण जेव्हा शैलीविशेष बघतो ना, तेव्हा बघा, तो कांचुकी मी आधीच सांगितलं की जबाबदार व्यक्तिमत्व येते, जरी सेवक वर्ग असला तरी. तो म्हणतो स्वजनात. तो पटकन कैकेयीचं नावही घेत नाही आणि त्याला हे सांगताना दुःखही होतं आहे की आपल्याच माणसापासून आपल्याच माणसाला एवढा मोठा धोका मिळालेला आहे की ज्यांनी व्यक्तिगत नव्हे तर पूर्ण पृथ्वीचं नुकसान होतं आहे. आणि ते ऐकल्यावर मात्र स्वतःच्या राज्याभिषेकाला न हललेला राम आतून हालतो आणि तो म्हणतो स्वजनात हंत नास्ति प्रतिकार. आपल्यातनंच असेल तर त्याला काही प्रतिकार संभवत नाही. मला हे असं सांगायचं आहे की उदात्त राम राज्याभिषेकाच्या वेळेस स्थितप्रज्ञ राहिला, आनंदी राहिला, म्हणजे त्याला कधी दुःख होणार नाही असं दाखवायचं नसतं. म्हणून कुठलंही उदात्तीकरण करताना पात्रांचं देव किंवा दगड करायचा नसतो. माणसाच्या ज्या मनातले आपण भावभावना घेऊन आलेलो आहोत, सुखदुःख, तो जिवंत झऱ्यासारखं ते खळाळतं चित्रण पाहिजे. ते साचलेल्या पाण्यासारखं आणि राक्षसी दगडी वृत्तीचं पण नको, पण ते एकदम त्याचा देवही करू नका, कारण तो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे, तर त्याला दुःख होणार. आणि तो म्हणतो शरीरे आरिही प्रहरती हृदये स्वजनस्तथा. शत्रू शरीरावर आघात करतात आणि माणूस आपला जो आहे, ज्याला आपण आपलं मानलं आहे, जो आपला रक्ताने आहे, ज्याला आपण आपलं समजतो, आपल्याला वाटतं मेराय भरम था मेरे पास तुम हो, आपले लोक आपल्याजवळ आहेत असं आपल्याला भ्रम असतो. तो भ्रम इथे एक खूप मोठं तथ्य यात दाखवून दिलेलं आहे की कस्य स्वजन शब्द आम्ही लज्जामुत्पादयिष्यति. स्वजन कोण आहेत की ज्यांच्यामुळे मला आज लाज वाटते की अयोध्येमध्ये आपल्याच घराण्यातली अशा एक व्यक्ती आहे की जिच्यामुळे पृथ्वीवर संकट येतं, कारण राजांवर संकट आलं आहे, महाराजांवर संकट आलं आहे. आता मात्र कांचुकी न संकोचता सांगतो तत्र भवत्याः कैकेय्याः. आपण रामायणात पाहिलेलं आहे की कैकेयीचा राम लाडका होता. राम म्हणतो की अंबायाः आईचं ते नाही उदरकेण गुणेन अत्र भवितव्यम. ही टॅगलाईन आहे रामाच्या कॅरेक्टरायझेशनमध्ये. स्थितप्रज्ञता आहे ना तशी संतुलित विचार करण्याची. आणि म्हणून मी मागे जे सांगितलं की विकाराचं कारण असलं तरीही ज्यांचं मन विचलित होत नाही ना ते धैर्यशाली. बघा, तो म्हणतो असं जर असेल, ह्यामागे आंबा आहे सूत्रधार,
म्हणजे कैकेयी माता आहे, माझी आई आहे, तर नक्की तिथे उदरक म्हणजे भवितव्य, भावी काळ हा चांगला आहे, त्यासाठी ही घटना घडली असणार आहे. असं राम अतिशय आतून अंतरंगापासून उत्स्फूर्तपणे जरी बोलत असला तरी अंतरंगापासून बुद्ध्या हा विचार मांडतोय. मग मात्र कांचुकी नाराज होतो, म्हणतो कसं काय? तेव्हा राम उत्तर देतोय, यस्याहा शक्रसमः भरता मया पुत्रवतीचे. इंद्राप्रमाणे पराक्रमी असे दशरथ महाराज हे जिचे पती आहेत आणि मी मी जिचा मुलगा आहे, पहा तो सावत्राई वगैरे मानत नाही. तो म्हणतो माझ्यामुळे ती पुत्रवती आहे. फले तस्मिन् स्पृहा तस्या येन अकार्यं करिष्यति. असं कुठलं फळ तिला दुर्लभ वाटणार आहे आणि तिची इच्छा राहिली आहे की त्यामुळे ती असं वाईट करेल? ती दशरथाला सांगेल मी तिचा हक्काचा पुत्र आहे, ती मला सांगेल. असं न सांगता तिने हे जे काही नियोजन केलं असेल तर ते नक्कीच चांगल्या हेतूने आहे. त्याच्यामागे भावी काळात काहीतरी, उत्तर काळात काहीतरी शुभ घडणार असलं पाहिजे. कारण ती असं आकार्य करणारच नाही, तिला गरजच नाही. मग कांचुकी म्हणतो, अहो त्या नाठी बुद्धी, जे स्त्री बुद्धी आहे करंटी, तिच्यावर तुम्ही किती विश्वास ठेवताय आणि किती दुर्लक्ष करताय. असं करू नका, असं कळकळून सांगण्याचा अधिकार कांचुकीय या पात्राला असतो. तुम्ही त्या कुटीला अशा स्त्री बुद्धीवर पांघरून घालू नका. स्त्रीबुद्धीला दूषित कालिदासांनी पण म्हटलेलं आहे. तो म्हणतो की पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा स्त्री बुद्धी ही आपल्याला लबाड पाहायला मिळेल. आणि आजन्मनः शाठ्यम अशिक्षितः आयम जनः. स्त्रीजनाला शाठ्य शिकवावं लागत नाही, न शिकवताच येतं. आणि कोकिळा ही जी आहे ती आपली अंडी कावळीच्या घरट्यात घालून देते, तिला कळत नाही. आणि नंतर जेव्हा पिल्लं बाहेर येतात तेव्हा आवाजावरून कळतं ही आपली नव्हती, पण हे काम कोकिळा साधून घेते. असा एक कालिदासानं दाखला दिला आहे. बास असंच म्हणतो की त्या दुष्ट स्त्री बुद्धीची एवढी उपेक्षा करू नका. तुमचा अभिषेकच मुळात तिच्यामुळे झाला आहे, रद्द झाला आहे. मला म्हणतो ते बरंच झालं ना, मला ते हवंच होतं. कसं काय? तर वनगमन निवृत्ती पार्थिवस्य एव तावत. राजा दशरथ राजा वानप्रस्थाला गेले असते, ते थांबलं नाही का? पितृ परवत्ता बालभावस्य एव. मी पितृपरवत्ता, मी अजून बाबांच्याच अधीन राहणार आणि माझ्यात तो बालभावच राहणार, म्हणूनही मला आनंद होतोय. आणि नवनृपतिर्विषमे नास्ति शंका प्रजानाम अथच परिभोगैर्वंचिता भ्रातरुमी. आता काय झालं की महाराजच महाराज राहिल्यामुळे नवीन राजा कसा असेल हे एक ताण आहे, तो प्रजेवर राहणार नाही. आणि मला राज्य दिलं तर इतर भाऊ नाही का वंचित होत. महाराजांकडेच राज्य राहिलं तर इतर भाऊ त्या सुखापासून वंचित होणार नाही. असा एक धीरोदात्त असा हा नायक असल्यामुळे उदात्त विचार आहे. आता इथपर्यंतही कांचुकीने सहन केलं कांचुकीयांनी. पण तो म्हणतो अहो ठीक आहे, पण तिने भरतासाठी मागणी केली राज्याची, माझा भरत राज्यावर बसेल हा लोभ नाही का? हे परंपरेला आजपर्यंतच्या नियमाला राज्यशास्त्रात कशाला तरी धरून आहे का? तेव्हा राम शांतपणे त्यांना शांत करतोय आणि म्हणतो की तुम्ही माझे पक्षपाती आहेत, माझ्यावर जास्त प्रेमी, म्हणून तुम्हाला वाटतंय तुम्ही असा विचार करा. इथे पुन्हा आपल्याला या श्लोक जो मी वाचून दाखवीन त्यात बदल दिसणार आहे. शुल्के विपणितम राज्यम पुत्रार्थे यदि याच्यते तस्या लोभा अत्र न अस्माकं भ्रातृ राज्यापहारिणाम. प्रश्नचिन्ह आहे इथे. शुल्कामध्ये राज्य कबूल केलेलं आहे असं दाखवलेलं आहे की आपण असं ऐकत आलेलो आहे की तिने मदत केली खूप युद्धामध्ये, तेव्हा तिला 2 वर मागितले. इथे त्यांनी असं दाखवलं आहे की शुल्कात विवाहाच्या वेळेसच कबूल केलं होतं राज्य, ते तिने आत्ता मागितलं, तिच्या हक्काचं तिने मागितलं, तिची काय चूक आहे? पुत्रासाठी मागितलं तिने. तिला जर तुम्ही लोभी म्हणत असाल तर ते जे तिचं अधिकाराने येणारं भरताकडे राज्य मला देणं यात आपला काहीच दोष नाही. तो म्हणतो ठीक आहे, पण राम म्हणतो मला नाही, आईच्या विरुद्ध मला काही ऐकून घ्यायचं नाही. हे जरा डेव्हलप जास्त केलं आहे, पण ह्यात हेच दाखवायचं आहे की तो मातृभक्त पण आहे. आणि काही विरुद्ध एवढं घटना घडली तरी त्या अंतरंगापासून त्याच्या मनात काही आपल्याला उपेक्षेचा सल वगैरे काहीही नाही, सूडभावना याचा प्रश्नच येत नाही.
आणि तो म्हणतो मला ह्यातनं काहीही ऐकायचं नाही. आणि शोकात अवचनात राज्ञा हस्तेन एव विसर्जितः किमपि अभिमतं मन्ये मोहनच नृपतिर्गतः. तो म्हणतो मी तुम्हाला एवढंच सांगतो, कांचुकी म्हणतो की त्याला राजांना शोक झाला, त्यांनी हातानेच खून करून मला निरोप दिला आणि मग त्यांना हे काही बघवत नव्हतं आणि त्यांना मूर्छा आली, जी जणू काही त्यांना इष्टापत्तीच होती की त्यांच्या डोळ्याला हा दिवस बघायला का मी जिवंत राहिलो. ज्याला पुत्र होणार नव्हता, त्याला श्रावणबाळाच्या वडिलांच्या शापातून वरदान मिळालेलं आहे, त्याला याग केल्यानंतर पुत्र झालेले आहेत आणि पुत्राचा अभिमान वाटावा असे पुत्र आहेत, आणि आज हे काय बघायला मिळालं. आणि म्हणून ती मोह म्हणजे जी मूर्छा आहे ती जणू काही इष्टापत्तीच होती, त्यात ते निघून गेले. मग मात्र राम थोडा दचकतोय आणि महाराज मूर्छित झाले म्हणून तो अस्वस्थ होत असतानाच पुन्हा संवादलय, विरोधलय, सुख दुःख, शांती, क्रोध अशी जी जीवनातल्या लाटा आहेत त्या एकाच अंकात सगळ्या घातलेल्या आहेत. एकामागोमाग एक प्रसंग घेतलेले आहेत, अनपेक्षित असे प्रसंग घेतलेले आहेत. आता हा दुःखात असताना लक्ष्मण खूप आरडाओरडा करत येणार आहे. लक्ष्मणाची एंट्री बघा. लक्ष्मण येतो तोच हातात धनुष्यबाण घेऊन धावत येतोय आणि क्रोधाने येतोय आणि तो म्हणतो यदि न सहसे राज्ञो मोहम धनुस्पृश मादया. तुला जर का असं वाटत असेल की राजा हा मोहात गेला म्हणजे मूर्छित झाला आहे, तर दया करू नकोस, ताबडतोब धनुष्य हातात धर, असा ओरडत असतो येतोय. आणि मग राम म्हणतो हा धैर्याचा सागर असलेला लक्ष्मण आहे, ह्याला कोणी खवळवला. समुद्र मर्यादा ओलांडत नाही, पण जर का खवळला तर सुनामी येते, बरोबर आहे. त्यामुळे तो म्हणतो की याला जर का कोणी डिवचलं तर त्याच्या क्रोधामुळे शेकडो लोकांनी प्रदेश व्यापल्यासारखं वाटेल, असं ह्याच्या एकट्याचा क्रोध सगळं घुसळून काढतो, पेटवून काढतो, असा हा लक्ष्मण आलेला आहे. लक्ष्मण हा संतापी नाही आहे, पण लक्ष्मणाला अन्यायाची विलक्षण चीड आहे आणि त्यामुळे लक्ष्मण ह्याबद्दल असं बोलतोय की यदि न सहसे राज्ञो मोहम धनुस्पृशमादया स्वजन निभृतः सर्वः अप्येव मृदु परिभूयते अथ न रुचितं मुञ्चत्वं माम अहंकृत निश्चयः युवतिरहितं लोकं कर्तुं यतश्चलिता वयम्. तो म्हणतो तू आता मूर्छेत कसे गेले आणि काय गेले काय विचारतोस. तू आधी दया न दाखवता तू आता धनुष्य हातात घे, कारण की स्वजनांनी हे सगळं केलेलं आहे ते तू सहन करतोस, आणि जो मृदू माणूस असतो ना असा सतत अन्याय सहन करतो तो तिरस्कृत होतो. आणि तुम्हाला जर ना असं आवडत नसेल ना अन्यायाविरुद्ध लढा, तर मला परवानगी द्या, बाजूला व्हा, मी मात्र युवतीरहितच हे राज्य करणार आहे. कारण का कैकेयी माता एका स्त्रीमुळे हे सगळं घडलेलं आहे. सीता म्हणते आर्यपुत्र रोदितव्ये काले सौमित्रिणा धनुर्गृहीतम. मी तुम्हाला म्हटलं ना दुःखाचा प्रसंग आहे, शांत एक क्षणभर मौन आहे, स्तब्धता आहे, आणि ती एकदम सगळी उधळून लावली शांतता आणि क्रोधाने पेटून उठलंय तो महाल. कारण लक्ष्मणाच्या एंट्री बरोबर अपूर्वा खलु असे आयासहा, लक्ष्मणाला चीड आली, ती अन्यायाविरुद्ध आहे. त्यामुळे त्याचा जो राग आहे तो तसा पाहिला तर अस्थायी नाही आहे. राम त्याला तत्वतः सगळं समजावून सांगेल, परंतु त्याचं रामावर प्रेम आहे, त्याचं परंपरेवर प्रेम आहे, त्याचं पित्यावर प्रेम आहे आणि त्याचं न्यायावर प्रेम आहे आणि स्पष्ट वक्त आहे, म्हणून तो हे सगळं बोलून गेला. पण सीता म्हणते पूर्वी असं कधी पाहिलं नव्हतं. राम त्याला सावरायला म्हणतो की मिदम हे काय रे बाबा. मग तो पुन्हा आपटतो. आपण नाही का, हे बघा संतापलेल्या माणसाची संतापून बोलता येतच नाही, आणि शांत राहून बोललं तरी त्याचं डोकं फिरतं. तो म्हणतो किमिदम कथम किमिदम नाम. किती सुंदर संवाद डेव्हलप केली. काय 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 विचारतोयस, असंच आपण बोलतो, असंच आपण रिॲक्ट करतो. म्हणून अतिशय जिवंत प्रसंग चित्रण आहे. क्रमप्राप्ते ऋते राज्ये भूषोच्चासने नृपे इदानीम अभि संदेह. अरे परंपरेने तुला राज्य मिळत होतं, ते तिने पळवलं,
हट्ट करून हिरावून घेतलंय. महाराज असे जमिनीवर लोळण घेत आहेत, जे एका राजाला शोभत नाही, ते दुःखातिरेकाने. अजून तुला संदेह वाटतोय ही क्षमा म्हणावी का? निर्मनस्वी तारे काय अभिमान नाही का? सुमित्र माता अस्मत् राज्यभ्रंशो भवता उद्योगम जनयती अपंडित खरुभवान. आम्हाला राज्य मिळत नाही, ते गेलं म्हणून एवढा तू त्रागा करतोस. रामाला दुःख वाटतं की असं का हा त्रागा करतो आहे. आणि तो म्हणतो की असा तू त्रागा करतोस म्हणजे तू खरंच अपंडित आहेस का काय? छोट्या छोट्या गोष्टींवर इतका कसा काय संतापतोयस. मग मात्र त्याला थोडं वाईट वाटतं आणि तो म्हणतो, भरतो वा भवेद राजा वयम वा ननु तत्समम यदि तेच ती धनुष्लाघा स राजा परिपाल्यताम. असं जेव्हा राम त्याला सांगतो तेव्हा तो म्हणतो मी निघून जातो. लक्ष्मण म्हणतो आणि रामाने असं वर्णन केलेलं आहे की ती त्रैलोक्याला जाळावी एवढी ताकद असणारी ती भ्रुकुटी आहे ना, ती त्यांनी चढवली. ती एका नियतीप्रमाणे, म्हणजे नियतीला जे करायचं ती केल्याशिवाय थांबत नाही ना, तसं आता संताप काही थांबत नाही. म्हणून राम पुन्हा त्याला बोलवून घेतो आणि तो म्हणतो तुला शांत करण्यासाठी मी बोलतोय, पण तू तरी माझं ऐक. ताते धनुर्नमयी सत्यमवेक्षमाणे मुंचानि मातरी शरम स्वधनम हरंत्याम दोषेषु बाह्यम अनुजम भरतमानानी किम रोषणाय रुचिरम त्रिषु पातकेषु. तो म्हणतो अरे लक्ष्मणा, बाबांना दिलेलं वचन पाळायला पाहिजे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. तर सत्याचं पालन करणाऱ्या बाबांवर मी धनुष्य रोखू का? कारण मला वनात जायला सांगतात म्हणून का? मातेली जे वचन मागितलं होतं ते धन ती आत्ता मागतीये म्हणून मी तिच्यावर भान सोडू का? कुठे आउट ऑफ पिक्चर असलेलं जो भरत आहे त्याला राज्यात बसत आहे, त्याला माहीतसुद्धा नाही, तो इथे नाहीसुद्धा आहे, तरी आकारण त्याच्यावर रागून मी सोडू? सांग कोणाला मारू सांग. यातलं कुठलं पातक तुला आवडेल? म्हणजे ही तिन्ही पाप आहे हे तू त्याच्या मनावर बिंबवतोय. आणि मग लक्ष्मण म्हणतो मला अरे राज्याबद्दल नाही म्हणायचं, तुला समजलंच नाही मी का बोलतोय, मला नका असा दोष देऊ. मला एवढंच म्हणायचं आहे की यत्कृते महती क्लेशे राज्येमेन मनोरथा. मी राज्याबद्दल नाहीच बोलत आहे, पुढचं तुम्हाला माहीत नाही. वर्षाने केलं वास्तव्यम चतुर्दश वने त्वया. 14 वर्ष तुम्हाला वनात राहावं लागणार आहे. ही दुसरी एक तुम्हाला माहिती आहे का? अत्र मोहम उपगता तत्र भवान हंत निवेदितम अप्रभुत्व. मी वनवासात जावं हे ऐकल्यामुळे महाराज मूर्छित झाले का? कारण महाराजांनीच मला सांगितलं की तुझा राज्याभिषेक नाही होणार आहे. तेव्हा तर ते ठीक होते, अस्वस्थ असले तरी मूर्छित होण्यासारखी काय कारण आहे? तर हे कारण की मला वनात जावं लागतं म्हणून. अरे रे, बाबांनी खूपच मनाची काय म्हणतो आपण विकलता दाखवली, हतबलता दाखवली. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे वाक्य 4थ्या अंकात पुन्हा येणार आहे. आत्ताराम म्हणून गेला की बाबांनी एवढे मोठे काय म्हणू, एक राजा आहे म्हणजे राजाला ना सामान्य माणसासारखं वागण्याचा एकतर अधिकार नसतो. न पृथक जनवत शुचो वशम वशिनामुत्तम गंतुमर्हसी द्रुमसानुमतांकी मंतरम यदि वायू द्वितये पिते चलो. असे रचना आहे की राजा आणि इतर लोकात काय फरक आहे का? राजाला काही भावना नाहीत, आहेत, पण सामान्य माणसाप्रमाणे जितेंद्रिय अशा राजांनी भावनेच्या आहारी जायचं नसतं, शोकाच्या आहारी जायचं नसतं. कारण पर्वत आणि सृष्टीने त्यासाठीच तुला नेमलं आहे की तू राजा आहेस, इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेस, धैर्यशाली. आपण मगाशी बघितलं रामाच्या बाबतीत. तर पर्वत आणि झाड यांच्या सृष्टीने काही बदल नाही दाखवले. वादळ आलं तर झाड कोसळून पडतं, पर्वत नाही. कळलं? त्याप्रमाणे राजाने स्थिर राहायला पाहिजे. हा त्याच्या मागचा भाव आहे. वडिलांची निर्भत्सना करून स्वतःचा मोठेपणा, दांभिकपणा नाही आहे, तर हे शास्त्र आहे. आणि वसिष्ठांनी रामाला असंच सांगितलेलं आहे. वसिष्ठांनी अजविलापमध्ये इंदुमतीचं निधन झाल्यानंतर आज दुःखातून बाहेर येत नाही तेव्हा हा उपदेश केलेला आहे. रामाला नाही, आजाला केलेला आहे की द्रुमसानुमतां किमंतरम.
वृक्ष आणि पर्वतात काय फरक? जर वादळ आलं दोघंही कोसळले तर सृष्टीच्या निर्मितीमध्ये प्रत्येक गोष्ट आहे ना, त्यात तिचा तिचा युनिक गुण आहे. अफाट दुनियेमध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे. प्रत्येकाकडे आपला आपला गुण आहे आणि तो तिचा गुणधर्म आहे. श्रेयस करतो असो नसोवा, श्रेयस करतो असो नसोवा, निज धर्माविण नाही गती. कैद चराचर आपुल्या जगती, त्यात मुक्तता त्यात रती. ही जी व्यवस्था परमेश्वराने सृष्टीत, चराचर सृष्टीत, मुंगीपासून मनुष्यापर्यंत, राक्षसापासून देवांपर्यंत, ग्रहनक्षत्रांपर्यंत, पृथ्वीपासून समुद्रापासून आकाशापर्यंत जे काही कॉस्मिक ट्रूथ आहेत, काही व्यवस्था केलेली आहे ना, त्या वैविध्यामध्ये, त्या विषमतेमध्ये खूप समतोल आणि सृष्टीचं सौंदर्य, संरक्षण आणि धर्म साठलेला आहे. एकाची अफाट दुनियेमध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे. एकासारखं दुसरं नसतं. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा युनिक धर्म आहे. त्यामुळे सामान्य माणूस, अयोध्यावासी नाराज झाले ते तेव्हाही तो म्हणला आता काय करणे, आणि आता मी वनात जाणार म्हणून राजा मूर्छित होतो. राजा मूर्छित होतो. पिता हा एक राजा आहे हेही त्याला माहिती आहे. पण हे वाक्य तो आत्ता इथे म्हणाला कारण तो पुत्र बोलतोय पित्याबद्दल. हे वाक्य नोट करून ठेवा. 4थ्या अंकात याची तुम्हाला मी आठवण करून देईन. तेव्हा भरताबद्दल व्याकुळ होताना, राम हा काही पिता नाही आहे भरताचा, पण अस्वस्थ झाला आहे का तर एकट्या भरतावर, लहान मुलावर राज्य येते. मी पण इथे, लक्ष्मण पण इथे, त्याच्यावर केवढी धुरा पडली आहे. तेव्हा तो वडील नसताना ज्येष्ठा भ्राता पितुस्समः असं म्हटलेलं आहे. ज्येष्ठ भाऊ हा वडिलांसारखा असतो हे वचन आहे. तर तो वडिलांची जबाबदारी सांभाळतो. त्या भूमिकेत गेल्यावर तो एकदम भरतासाठी हळवा होतो. तेव्हा त्याला कळतं की बाबा माझ्यासाठी का हळवी झाले असते. असं आहे की त्या भूमिकेत गेल्याशिवाय ते त्याचं महत्त्व, त्याचं तत्त्व, त्याचे गुणधर्म समजत नाही. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. पहा, ही यशवंतांची कविता आहे. आणि एक विधवा स्त्री आहे, नवविधवा आहे, तिच्याजवळ छोटं बाळ आहे आणि ती म्हणते माझा राजहंस निजला आहे. हा काही मेलाविला नाही आहे. ही कविता आहे, सुंदर कविता आहे जुन्या काळातली. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की दुर्दैव नगांच्या शिखरी नवविधवा दुःखी आई. ते आईचं जे दुःख आहे ते आपल्याला नाही कळणार, ते आई होऊनच कळेल. आणि त्याने वर्णन केलं आहे, दुर्दैव नगांच्या शिखरी विधवा दुःखी आई. आणि आईच्या बाळा ठावे प्रेमाच्या गावा जावे, मग ऐकावे या मुला राजहंस माझा निजला. ती जाणती सुज्ञ, तिला माहिती आहे की आपलं बाळपण आता मेलं आहे, पण ती म्हणते नाही तो निजला आहे. कारण तेव्हा तिची ती आई आहे ना, तिला ते दुःखाने उन्माद अवस्था आली. तसं अवस्थेतनं, शोकावस्थेतनं दशरथ मूर्छित झालेले आहेत. पण त्या क्षणी राम म्हणतो की हंत निवेदितम अप्रभुत्वम. मी वनात जायचं आहे म्हणून मूर्छित होण्यासारखं काय, मी जाईन वनात. तो सत्यभावनेने म्हणतोय, पण आत्ता तो पुत्र भावनेने बोलतोय. आणि जेव्हा भरताच्या वेळेस पित्याच्या भावनेत जाईल तेव्हा या वाक्याचं महत्त्व त्याला कळणार आहे. भवभूती आणि हा भास हे ना कौटुंबिक संबंधातले छोटे छोटे नाजूक धागे दोरे जे आहेत ना, ते खूप तलमपणे गुंफतात आणि त्याची एक सुरेख घट्ट अशी रेशीमगाठ किंवा विणं ते घालतात. त्याच्यामुळे आत्ता त्याला असं वाटते की बाबांनी एवढं काही दुःख करून घ्यायला नको होतं. कारण तो म्हणतो मंगलार्थे अनया दत्तान वल्कलान तावदानय करोमि अन्यैहि नृपैहि धर्मम नैवाप्तम नोपपादितम. तो तत्काळ निर्णय घेतो आणि तो म्हणतो आता तुम्हाला वल्कल प्रसंगातल्या वल्कलाचं औचित्य, संविधानकाचं कौशल्य जे मी 3 वेळा समजावून सांगते ते कळेल. ती वल्कलात आण, लगेच घालून लगेच निघू आपण. आणि आत्तापर्यंत वानप्रस्थाश्रम हा वार्धकावस्थेत घेतात. मला किती चांगली संधी आली आहे. आपण म्हणतो ना किती लहान वयात मोठा मंत्री झाला, किती लहान वयात मोठ्या पोस्टवर गेला. तसं राम म्हणतो अन्य राजांनी या कुळात केलं नाही, ते अनुष्ठान धर्म करायचा युवा अवस्थेत मला संधी आली आहे आणि ती वल्कला मी घालतो. सीता एक क्षणही
विचार न करता ती वल्कल देते आणि राम सीतेला विचारतो, मैथिली किम व्यवसितम, तू काय निर्णय घेतलायस? 2 शब्दात म्हणते, ननु सहधर्मचारिणी खल्वहम. इथे सहधर्मचारिणी शब्दाचं औचित्य, क्षेमेंद्राचा औचित्य विचार चर्चा नावाचा ग्रंथ आहे. त्याच औचित्याची 27 मर्म सांगितलेत. पदाचं औचित्य, क्रियापदाचं औचित्य, विशेषणाचं औचित्य, सर्वनामाचं औचित्य. आणि ते कवी का वापरतो हे आपल्याला कळतं. इथे मी ती म्हणली नाही, मी जाया आहे, पत्नी आहे, कांता आहे, प्रिया आहे. सहधर्मचारिणी, तुमच्याबरोबर पतीच्या बरोबर सावलीसारखी पत्नी असते, ती त्यालाच अनुसरणार. त्यामुळे मी तुमची धर्मचारिणी हा शब्द वापरला आहे. तुम्ही जर वानप्रस्थ धर्म करत असाल आणि त्या पद्धतीने जगत असाल तर तुमच्या पाठीने मी येणारच. राम म्हणतो, मया एका किना किल शब्द परत आला बघा. हा भाषाचा लाडका पण आहे, लक्षात आहे. स्वप्नात पण किलनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. पण मी असं ऐकलं आहे, त्याला काहीच माहीत नाही, आत्ता कळलं आहे ना. मी असं ऐकलं की मी एकट्यानेच जायचं आहे. आतो न खलू अवगच्छामी, म्हणून तर मी तुमच्याबरोबर येते. तुम्ही काय राजा आणि सैन्य घेऊन नाही चाललेला? मला कसं बरं वाटेल तुम्हाला एकटं सोडून? पण वने खलू वास्तव्यम तत्खलू मे प्रासाद. हे आर्य पतिव्रतेचं, हिंदू स्त्रीचं, आदर्श पतिव्रतेचं प्रामाणिक किंवा अंतःकरण चा उद्गार आहे की मला तुमच्याबरोबर वनही प्रासाद म्हणजे महाल वाटेल. कारण पतीशिवाय पत्नीचं जीवन शून्य आहे अशी आपल्याकडे एक धारणा आहे. इव्हन पती दूरप्रवासाला गेला तर त्या काळी प्रोषित भर्तृका म्हणून ती स्त्री जिचा पती लांब राहायला गेला आहे ती शृंगार करत नसे, नटत नसे, फार हास्यप्रसंगात मिसळत नसे, समारंभात जात नसे, परपुरुषाचं दर्शन टाळत असे, असा तो काळ होता. तेव्हा जनक राजा हा विदेही होता. राज्यावर असून, राज्यकारभार उत्तम चालवत असून, वैभव सिद्धी पायाशी लोळत असून तो अलिप्त होता, निस्संग होता. संग सगळा भोवती असूनही, सगळ्यामध्ये असूनही तो तिथनं एक अलिप्त तन्मयतेने जगत होता. ही बाप से बेटी सवाई निघाली. हिने सगळ्या सुखावर नव्या वयात लाथ मारली आणि पतीबरोबर गेली. कारण तिची एक धारणा आहे, विना रामम शून्यम सकल भवनम हृत्परिभवम. रामाशिवाय हे वैभव आहे ना, हे हृदयाला सलणार आहे. सनाथम सौख्याय वननिवसनम वल्कलयुतम. वल्कल घालून नाथाबरोबर जाणं आहे ना, हे खरं सुखास कारण ठरेल अशी तिची धारणा आहे. कारण पतीपत्नींचे विचार एक हे तर आधीच बॅकग्राऊंड तयारच करून ठेवलेली आहे भासानी. ध्रुवम ज्ञात्वा चेत्थम, हे अगदी निश्चितपणे बुद्धीला समजून घेऊन, विचार करून, निश्चय करून, जनकतनया काननम अगात, जनकाची कन्या अरण्यात निघून गेली. जनकतनया हा अभिप्राय विशेषण आहे. कारण जनक विदेही होते, राजा असूनही, राज्य आणि वैभव भोगत असूनही ते अभोगी होते. म्हणून त्यांची मुलगीही बालवयात तशीच निघाली आणि ती निघून गेली. कारण प्रियापत्युस्सार्धम पतीचं रम्यम मृगयते. पतीसह प्रिया ही पावलोपावली प्रवासात रम्यता शोधते, पण पतीशिवाय तिला वैभव हे हृदयाला सळणारा परिभव म्हणजे अपमान वाटतो. ही आदर्श पतिव्रता, ही प्रातस्मरणीय पंचकन्या आहेत ना, त्यातली ही सीता आहे. ती म्हणते, तत्खलू मे प्रासाद. तुमच्याबरोबर तुम्ही गदिमांचं ऐका, शिळेस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल दीपक वरी वैसता, जेथे राघ तेथे सीता, निरोप कशला माझा गीता. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी काय दिव्य हे मला सांगता, जेथे राघव तेथे सीता. हे आदर्श पतिव्रतेचं चित्रण आहे आणि तिने मनापासून स्वीकारले ते. मग इतका वेळ ना तिने सासऱ्यांची बाजू घेतली. मला आता हा कुशलीपासून आपण पाहतोय ती आदर्श वधू सून आहे. आता ती इथे रामाबरोबर येताना सुनबाईपणा बाजूला ठेवला आणि पत्नी ही विजयी झाली. आणि तिला आता एक शेवटचं इमोशनल ब्लॅकमेल तुमच्या आपल्या नवीन भाषेत
असं बोलायचं नाही, असा हा शब्द वापरणं काही चांगलं नाही, परंतु तिच्या कर्तव्याची जाणीव आणि रामाच्याही कर्तव्याची जाणीव की माझ्या पत्नीने माझ्या आईची सेवा केली पाहिजे. वडील आता आजारी आहेत, तर तो म्हणतो की तुला सासू सासऱ्यांच्या सेवेचं व्रत पण तुझं कर्तव्य आहे. तेव्हा मात्र सीता खूप प्रांजळपणे म्हणते, एताम उद्दिश्य देवतानां प्रणामः क्रियते. त्यासाठी मी देवतांजवळ प्रार्थना करते. म्हणजे मला कर्तव्याची जाण आहे, पण पतीबरोबर मला राहणं हे माझं अधिक मोठं कर्तव्य आहे. एवढं बोलणं ह्यातनं सूचित केलं आहे. फक्त ती म्हणते त्याबद्दल मी देवतांना वंदन करते. राम म्हणतो लक्ष्मणा हिला अडव, पण लक्ष्मण म्हणतो नोत्सहेश लाघनीये काले वारयितुम अत्र भवती. लक्ष्मण फार परफेक्ट नेमकं बोलणार. तो म्हणतो कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, मी मुळीच तिला अडवणार नाही. आणि आता भास हा फारसा निसर्गात वगैरे रमणारा नाही आहे बरं का. निसर्ग वर्णनं वगैरे कालिदासा इतकी तो घेणार नाही, पण घेतो तेव्हा छोटी सोपी आणि उपयोग करून घेणारी. बघा तो म्हणतो अनुचरती शशांकम राहू दोषे पितारा पततीच्या वनवृक्षे याती भूमीं लताच त्यजती च न करेणुः पंकलग्नं गजेंद्रम व्रजतु चरतु धर्मम भर्तृनाथा हि नार्या. तो म्हणतो असं म्हणू नका, कारण ग्रहण आलं म्हणून राहूनी चंद्राला गिळलं तरी तारका चंद्रामागनंच जाते. वृक्ष कोसळला तर त्याला बिलगलेली वेलही जमिनीवर पडते. चिखलात अडकलेला हत्ती असेल तर हत्तीन त्याला सोडून नाही जात, घृणा नाही वाटत तिला. तसं हिनं जेव्हा धर्म पाळावा तो ती पाळत आहे. आणि पतिव्रता स्त्रियांनी पतीला अनुसरून अनुकूलच राहावं, त्याच्याच मागोमाग असावं, त्याच्याच सुखदुःखात साथ द्यावी, हा धर्मच आहे. त्याचमुळे त्या स्त्रिया ज्या आहेत ना त्या भर्तृनाथा, त्यांचा नाथ भरता आहे. त्यामुळे मी त्यांना अडवणार नाही. आणि हे सगळं चालू असतानाच आपल्याला असं दिसेल की वल्कलं आणून दिलेली आहेत अजून. आणि मग मात्र काय झालं, राम सीताला वल्कलं, लक्ष्मणाला पण वल्कल लागणार आहे. 3 वल्कलं हवी. आणि मग लक्ष्मण सत्तो आणि तो म्हणतो निर्योगात भूषणात माल्यात सर्वेभ्यो अर्धम प्रदाय मे चिरम एकाकिनाबद्धम चिरे खलवसी मत्सरी. लक्ष्मणा आणि राम हे 2 जी पात्र आहेत त्यामध्ये